थोबाड काय बघतोस? आणला का हानकी काहीतरी त्या मायचं लुगडं धुतलं ते बघतो काय? ऍक्च्युली एरियातल्या ज्या सगळ्या सोसायटीज आहेत आम्ही ऑलमोस्ट सगळ्या सोसायटीज कव्हर केलेल्या आहेत. सर वी आर ऑलरेडी लिव्हिंग इन दिस डिजिटल वर्ल्ड आणि आमचं जे हे ऍप आहे इट इज व्हेरी सेफ अँड व्हेरी सिक्युअर. मी तुम्हाला डेमो दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच. नमस्कार सर. हा गुड मॉर्निंग हॅव अ नाईट बरं का. हे जे आहेत ना हे पृथ्वी प्रताप साहेब आहेत. नमस्कार. आणि प्रतापजी हे आमचे वॉचमन आहेत. हे मोरे आणि एक कदम. नमस्कार नमस्कार. गुड मॉर्निंग हॅव अ नाईट बरं का. ऐकलं ना कदम, ऐकलं ना? नाही रिस्पॉन्स नाही दिलं म्हणून अडचण झाली. गुड मॉर्निंग. मोरे आता आपल्याला आपल्या सोसायटीची सुरक्षा आहे ना बुवा, ती अशी अजून कडक करायची. हा नाही नाही कडक झालीच पाहिजे. म्हणजे असं वाटतंय कधीच चोर येईल आणि आमच्या मानगुटीवर बसल आणि आमचा जीव घेईल असं वाटतं. काय बोलून राहिले तुम्ही? मग बरोबर बोलतोय तो. काय कधी कधी मोठा आवाज झाला ना की मी लगेच डोलं बंद करून घेतो. काय समज अरे अवचपासून सांगतो अहो हे तशी सोसायटी मोठी आहे, डेंजर परिस्थिती आहे. तुम्ही एक काम करा, काय? आमच्या भरोश्यावर राहू नका. अरे काय बोलून राहिले तुम्ही? हो अरे तुम्ही वॉचमन आहे, वॉचमन. ऑफकोर्स आम्ही वॉचमॅन. नुसतं इंग्लिश बोलून वॉचमन होत नसतो माणूस. ऑफकोर्स म्हणून राहिला तो. अरे सोसायटीचे आहे ना चोरांपासून रक्षण करणं हे कर्तव्य आहे वॉचमनचं. ते तुम्हाला पार पाडावं लागेल. आणि त्याचबरोबर आहे ना आता आपल्याला सोसायटीच्या सुरक्षेसाठी बुवा असा वेगळा उपाय पण करायचा आहे. म्हणजे मोबाईल ऍपच्या साह्याने आपल्याला सोसायटीची सुरक्षा करायची आहे. आणि त्याची माहिती द्यायला हे प्रताप साहेब आपल्या इथे आलेले आहे. अच्छा हे ते मोबाईल वाले. आता ही इतकी मोठी सोसायटी आहे. बरोबर. इथे तुम्ही राहता. नाही आम्ही आम्ही तर वॉचमॅन. एक्झॅक्टली. गुड सेन्स ऑफ ह्युमर. वॉचमॅन म्हणून राहता. करेक्ट करेक्ट. तर इथे खूप लोक येत जात असतील ना, शेकडोने. दररोज जर इतकी लोक येतात सोसायटीत तर तुम्ही प्रत्येकाचं रजिस्टर मध्ये नाव लिहिता का? नाही सगळ्यांचंच नाही. नाही लिहित. नाही लिहित नाही. नाही म्हणजे काय आम्ही कसं चेहऱ्यावर ना माणसं होईल. म्हणजे तुम्हाला सांगतो मी आहे का नाही उडत्या पक्षाची. मोरे हो, खाली सावली पडते ना त्या सावलीवर ना ओळखतो त्याला किती पीस आहे. तुम्ही म्हणजे तुमच्याकडे जे रजिस्टर दिलेलं आहे रजिस्टर त्याच्यात एंट्री करत नाही का तुम्ही? म्हणजे नाही करत असं नाही, म्हणजे करतो आम्ही. म्हणजे काय काय फलाटातले जे साहेब लोक आहेत ना ते आम्हाला सांगतात काय हे बघा, म्हणजे समजा एखादी अमुक अमुक बाई आली तर तिची एंट्री करू नका, तिला डायरेक्ट पाठवा. हे बापरे. मग जातो ना 100-200 रुपये आम्हाला देतात तेवढंच आम्हाला. ते काय नाही साहेबांनी कसं आहे माहितीये काय ते 4 नंबर बिल्डिंग आहे ना सी विंग मधली एक पोरगी आहे बघा 3ऱ्या माल्यावर. तर तिचा आई वडील ना कामावर गेलं ना तिला एक मित्र भेटायला येतो. मग काय त्याची आम्ही इंटर लिहित नाही. मग ती स्वतःहून आम्हाला 500-600 रुपये देते का. बापरे एवढे. अरे तुम्हाला अक्कल आहे का काही? अरे तुम्ही वॉचमन आहे ना, वॉचमनची कामं करणार आहे. बाकीचे रिकामे धंदे नका करू, हे धंदे करतो. एक मिनिट तुम्ही चिडू नका. पण डायरेक्ट करताय बुवा. मला मान्य आहे पण हे घोळ होतात सर. सोसायटीज मध्ये हे घोळ होतात. वॉचमॅन कडून हे होतं. तेच घोळ होऊ नये म्हणून आम्ही ऍप आणलंय की नाही सर. ते मला ना त्यांना ऍप बद्दल माहिती देऊ द्या, त्यांना बरोबर कळेल मला काय सांगायचं. एक मिनिट. मोरे साहेब, कदम साहेब, आपले साहेब बोल. हे बघा हा जो फोन आहे या फोन मध्ये आमच्या कंपनीचा ऍप आहे. करेक्ट. आता हे ऍप काय काम करतं, समजा बाहेरून एखादा अनोळखी माणूस आला तर तुम्ही काय करायचं, जे रजिस्टर मध्ये करता त्या ऍप मध्ये करायचं. अच्छा तिथे लिहिता होता. करेक्ट. याच्यात नावाचा जो कॉलम आहे तिथे त्याचं नाव लिहायचं, पत्त्याच्या कॉलम मध्ये पत्ता, नंबरच्या कॉलम मध्ये नंबर आणि त्या व्यक्तीचा फोटो काढायचा. आता हेच ऍप सोसायटीतल्या सगळ्या सदस्यांकडे असणार, सगळ्यांकडे असणार. तो माणूस ज्या माणसाकडे आलाय त्या माणसाला हा फोटो पाठवायचा अंगाशी. सोसायटीतल्या माणसाने जर सांगितलं हो मी याला ओळखतो तर आणि तरच त्या माणसाला आतमध्ये पाठवायचं. आपण एक काम करूया. काय सांगा काय आपण प्रात्यक्षिक करूया. काय करायचं सांगतो. काय करायचं. मोरे साहेब हा फोन तुम्ही घ्या. मला मोबाईल तुम्हाला नाही सांगतो. तुम्ही आत बसा. मोरे साहेब तुम्ही मी इथं बसायचं. तुम्ही इथे बसायचं. तुम्ही वॉचमॅन आहात. कदम साहेब तुम्ही आता सोसायटीच्या बाहेरून येणार. मी सकाळी आलो बाहेरून. नाही आता परत येणार परत यायचं? एक अनोळखी माणूस बनून. बरं. हा आणि तुम्ही यांना सांगायचं तुम्हाला आज जायचंय, तुम्ही माहिती मी सगळं ह्याच्यात लिहून येणार आहे. ते नीट कर, चुकू नको. बाहेरून यायचं. आपण बरं मला बाहेरून यायचं. या. राम राम मोरे. राम राम. काय कोणाकडे जायचं? कुठं मरतोय, कोणाकडे जायचं? हे तानी ड्युटीवर थांबलोय ना, इकडे बसायला आलोय मी. ओ कदम, अरे तुम्ही ड्युटीवर नाही आले ना आता. अरे तुम्ही बाहेरून आले असं सांगितलं ना त्यांनी. तुम्ही एक काम करा, तुम्ही असं सांगा की बुवा तुम्ही माझ्या घरी येणार आहे. तुमच्या घरी अजिबात नाही का बरं? अहो ह्यांची बायको डायरेक्ट कामाला लावते तिकडं. कदम अजिबात नाही जायचं. अहो ह्यांची बायको तुम्हाला सांगतोय ना
डायरेक्ट माळ्यावर चढवते माल्यावर हा माळा साफ करायला सांगते कदम. आता माझी उंची काय आणि माळ्याची उंची काय कदम, शांत. स्टूल ठेवती वर डबा ठेवती अरे. अख्खा माळा साफ करायला होती मी म्हटलं एवढं जमणार नाही मला दम लागतोय डबा काढून घेते मी खाली कसं उतरायचं अरे कदम या गोष्टी बोलायची गरज आहे का इथे ए, माझ्यावर तू डाफर नकोस तुझ्या बायकोवर तिकडे डाफार ना तू कदम. देशनी हान म्हणतोय मी एकदा. कदम कदम माझ्या बायकोचं काय करायचं मी बघेन तोंड सांभाळायचं बोल बरं का तो अरे तू तोंड सांभाळून बोल अरे मग तू- अरे काय बायको समोर मान घालून बोलतोस हित मान घालून येतोस आणि आमच्यावर वर तोंड कोण बोलतोयस ए कदम तुला नोकरीवरून काढून टाकेन मी आता अरे जा रे ओय. तुझ्या बायकोने तुला नवरा म्हणून कधीच काढून टाकलाय नीट राह तू बायको तुमची माल्यावर एवढी हिंमत तुझी नाही, नाही, कोणी बाहेरच्या लोकांना तर मारतो तू थांब बघ. माणूस तेवढा वर बाय ना बाटोड का त्याला मस्ती आली त्याला सर ते बरोबर आहे का तुम्ही बायको माल्यावर चढवते म्हणजे थांबा ना, काय? मोरे. भडा- तू नीट राह रे आता तू एक मिनिट सर तुम्ही सेक्रेटरी आहात तुम्ही तरी समजून घ्या प्लीज हा ओके आय एम सॉरी स्टेटस विसरू नका नाही sir. सॉरी 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 सर नंतर ते ते नाही चिडणार तुमच्यावर हा. ठीक आहे आपण एक काम करूया मला कळलं तुम्हाला यांच्या घरी नाही जायचं जायचं मला जायचं. सर हरकत नाही तुम्ही जाऊ नका हा. आपण एक काम करू आपण रोल बदलूया हा. तो फोन द्या हा, घ्या. कदम साहेब हा फोन तुम्ही घ्या हा, यो. हा? थँक्यू हरकत नाही. पासवर्ड सांगतो मी पासवर्ड सांगतो तुम्ही बसा हा आता तुम्ही वॉचमॅन आहात मी. हा हा. आणि मोरे हा. आता तुम्ही बाहेरून यायचं अनोळखी माणूस बनून मी अनुल घेऊन या बरोबर हा? आणि तुम्ही आता आल्यानंतर ह्यांना सांगायचं तुम्हाला कुठे जायचं तुम्ही सगळी माहिती लिहून घ्यायची मोरे तुम्ही या हो, बाहेर अरे मी अनुल की हा, हा. हा तुम्हाला ओळख दाखवू नको मी सांगितलं. जरी तुम्हाला ओळखत असत तर ती मला ओळख दाखवायची नाही मी अनुल की मोरे साहेब, मोरे साहेब, मी त्यांना सांगितलं नाही त्या जोडीदाराने सांगायला लागतं बरोबर, मी ना. काय? हा, अनुल लक्षात ठेवा. तिकडे खप हा, येऊ मी हा या ओके? हं. मोरे हा हे काय आहे मोरे मी अनोळखी आहे ना अनोळखी आहात का आजारी आहात नाही अनोळखी ते वेगळं कॅरेक्टर पकडलंय बरं. म्हणजे आता मी मोरे आहे का नाही तर मी असा येतो का नाही काय समजलं त्याच्यामुळे अनोळखी म्हणून मी असा बरोबर, चालेल, हा? चालेल. ये हा 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 हॅलो हा हे अनोळखी मोऱ्या जल्ला ओळखलं मला ओ ओ कदम तो जर अनोळखी असेल तर त्याचे आडनाव तुम्हाला कसं माहिती असेल ए येड्या माहिती की इथं रोज आम्ही एकत्र बसतोय तू ओळख तुम्ही त्या- नीट बोल तू- तू- ए- एक मिनिट तुम्ही सर सेक्रेटरी सर तुम्ही चिडू नका कदम साहेब तुम्ही चिडू नका माझा ऍप मला विकू द्या ना सर प्लीज प्लीज काय साला गोस्वामी कॉन्ट्रॅक्टरने आज मला कुठल्याच किटला पाठवलंय एक काम करा ऐका आता ना कोणीच येऊ नका तुम्ही वेगळा माणूस म्हणून येऊ नका तुम्ही वेगळा माणूस म्हणून येऊ नको. नका तुम्ही दोघंही वॉचमॅन म्हणून बसा इथे या, इकडे बसा बसा. इथे. ओके, हा. हा. तुम्ही ते आहात आता सोसायटीत जो कोणी येईल जो कोणी हा. त्याची माहिती तुम्ही लिहून काढा ओके. ते बघा ती तिथून एक बाई येते हा ती बाई इथे आली समजा आपल्या सोसायटीमध्ये तर तिला तिचं नाव विचारायचं तिला कोणाकडे जायचं विचारायचं तिचा फोटो काढायचा वगैरे जे सांगितलंय ते करायचं सगळं करू. आम्ही ते बाजूला उभं राहून बघू हा, हा. सर, नीट ऐका त्यांना जमणार आल्या ए बया नाव काय तुझं सक्कू मस्त आहे नाव मस्त आहे तुझं हा आणि काय ग कुठं चाललीस तू सेक्रेटरी साहेबांकडे जायचंय चला हा? ए हे असं जाता येणार नाही का आमच्यावर पहिला फोटो काढायचा आणि मग जायचं फोटो हा. फोटो कशा पाहिजे हा, कशा पाय म्हणजे सेक्रेटरीने सांगितलं आम्हाला फोटो काढावा लागल त्याशिवाय तुला आतमध्ये जाता यायचं नाही अरे हा. नाही एक काम कर काढ, फोटो काढ सेक्रेटरी. एक नाही, उभी राहायचं हा. त्याचे फोटो ए, हात लाव, हात लाव, हात अगं लाव. फोटो काढायचा आहे असं थोडी द्यायचा आहे फोटो स्माइल बाई हा. ओके पाच सहा झालं की, बस की आता. मोऱ्या फोटो माझं काढताय. काय एक ए, मिनिट या इकडे घे. लांब व्हा. इथं या हा, की. एक हा. मिनिट हा इकडे बघा इकडे कॅमेऱ्यात बघा हा एक हा 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 सेक्रेटरी साहेब मस्त. तुम्ही सांगितलं काय फोटो काढायला फोटो काढायला सांगितलं मी पण मुर्दा पशिवला तुमचा नाही, नाही. तुमच्याकडे आता काम करायला येते का बघा आपण- सोसायटीत जेवढ्या केवढ्या बायका आहेत अरे. ना, सगळ्यांना सांगून ठेवी तुमच्याकडे कामच ऐकून घे ना. करायला यायचं नाही असे फोटो काढायला सांगता तुम्ही तुमची बायको तुम्हाला हानीते ना तेच अरे, बरोबर आहे. माझ्या बायको सुटलेला थोबाड घेऊन जा आणि फोटो काढा अरे, पण- स्वतःचा अरे, फोटो- भांडी घासत बसा हड अरे मी काय ते- चल अरे ऐक ना काम करायला वाट बघ किती बोलून गेली ती मला अहो बरोबर आहे तिचा कसं काय कसं काय म्हणजे तिच्याबरोबर आम्हाला फोटो काढायला सांगितलं मग चिडणार नाही ती तिच्या बरोबर तुम्हाला फोटो नव्हता काढायचा मग? तिच्या फोटो काढायचा होता फक्त आपण हे कुठं तुम्ही बोला अरे दलिंदरांना तुम्हाला कसंच काही कळत नाही रे एक तर माझी बायको आहे ना आता मला जागेवर ठेवणार नाही जरा पण अक्कल नाही कर तुम्हाला हेच तर सांगा साहेब हे अक्कल काढतोय बघा आधीच सांगतो तुम्हाला या नका, बाहेरून काढून टाका.
यांना कामावरून काढून टाका. शांत राहा, शांत राहा. यांना कामावरून काढून टाका. हो हो काढतो. एक डेमो देऊन नाही दिला मला. शांत शांत. एक डेमो नाही देऊन दिला. बापरे. आपला काढायचा फोटो बाईचा काढून गेले. ठीक आहे, ठीक आहे. डिस्टर्ब नका होऊ. कामावरून काढून टाका. हो 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 काढतो मी. ऍप सोबत मी 2 वॉचमॅन देतो. ह्यांना कामावरून काढून टाका. तुम्ही कंट्रोल करा स्वतः. अरे हेसने चिडायला काय झालं? काय कळत नाही बा. चिड्या काय झालं व तुम्हाला? का तुम्ही काय चिडलं वाय? शहाणा तुम्ही. जा जा पटकन जा. मग निघ!